टेस्ट करून आम्हाला वेळेत दिल्लीत पोचायचंय. पण मी बघते सकाळ मगाशी अमोलदादाही बोलले की सगळ्यांची भाषणं माझ्यामुळे कट झाली आहेत असा एक आरोप माझ्यावर झालाय. पण खरं तर आदरणीय पवार साहेबांचं 12:30 पाऊणला भाषण व्हायचं होतं, त्याच्यामुळे आपला काही फार वेळ मी घेणार नाही. पण आजचा हा वर्धापन दिनाच्या आपल्याला मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देते. म्हणता म्हणता 26 वर्ष झाली. आजही तो दिवस आठवतो, शिवाजी पार्कचा तो भव्य दिवळ सोहळा. संगमाजी, तारिकभाई, संगमाजी आज नाहीत आपल्यात. तारिकभाई त्यांची माझी भेट होते अनेक वेळा. ते आज बिहारमधून निवडून आलेले आहेत, खासदार आहेत आमच्या सगळ्यांबरोबर. आणि मला आठवतं त्यावेळेस मला वाटतं प्रदेशाध्यक्ष पहिले हे माननीय भुजबळ साहेब होते. आणि तो एक मोठा कार्यक्रम होता, एक काळ होता. कुणालाही वाटलं नव्हतं की 6 महिन्यात आपण सत्तेमध्ये येऊ. आणि 6 महिन्यात आपण सत्तेत आलो आणि पूर्ण 18 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जन्माला आला तो 6 महिन्यातच सत्तेत बसला आणि सलग 15 वर्ष सत्तेत राहिला तो पक्ष. ह्याच्यात सगळ्यांचेच कष्ट आहेत, आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व. पण इथे बसलेले आणि असंख्य आज इथे नसलेले प्रत्येकाचं मोठं योगदान हा पक्ष बांधणीमध्ये आहे. त्याच्यात काही आपल्याबरोबर आज नाहीत. आबांची तर आठवण केल्याशिवाय कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही. आबांचंही अध्यक्ष म्हणूनही मोठं योगदान होतं. आज अरुणभाई व्यासपीठावर आहेत. असे असंख्य, पिचड साहेब ते जरी नंतर आपल्याला सोडून गेले तरी त्यांचं योगदान आहे. ज्यांनी आपल्याबरोबर कधी ना कधी काम केलं त्याची नोंद माणसांनी आयुष्यात नेहमी ठेवली पाहिजे, जाणीव ठेवलेत. हेच आपले संस्कार आहेत. मला अनेक वेळा माझ्या मतदारसंघात परवाच आम्ही फिरत होतो भोरला. भोरचे लोक दिसत आहेत तिथे मला. आम्ही गाडीत मगाशी हा बसलाय विठ्ठल तिकडे. विठ्ठल आणि मीच चर्चा गाडीत करत होतो. विठ्ठल म्हणला ताई आपण बाकीचे भेटतात असं तसं काय हे ते. मी त्याला म्हणलं विठ्ठल, तो म्हणला तुम्ही टीका डायरेक्ट करत नाही त्यांच्यावर. म्हटलं हे बघ विठ्ठल, मी 4 इलेक्शन लढले. 3 इलेक्शनला त्यांनी माझी मदत केली आहे, एकाला विरोध केलाय, ठीक आहे. अभी 3 का बाकी आहे. त्याच्यामुळे जरी कधीतरी एका ताटात जेवलो असलो तरी ते एक वेळ विसरले असतील, पण माझ्यावरचे संस्कार मी नाही कधी विसरणार. त्यामुळे ठीक आहे, त्यांनी ज्यांनी जो मार्ग निवडला असेल त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत. पण तुम्हाला ते दृश्य आठवत असेल